होतो डोक्यावरती मेटलचं झिरो टॉप आणि हातामध्ये वाघ होती. सोबत अंगरक्षक जीवा महाले सोबत होते. त्यामुळे शामियानामध्ये एंट्री झाल्यानंतर अफजल खान उभा राहिला. या अफजल खानाची शत्रूची भली मोठी फौज जरी आतमध्ये बसली ना, पहिला अटॅक तोफाचा मारा तिथून केला जायचा. वरती खिडकी दिसते बघा, इकडे समोर बघा, ती मोठी खिडकी दिसते, वरती टोक झालेले पहाड दगड फोडायची. आणि जो आपण तलावाचा पाहिला ना, तलावाचे दगड यांनी फोडले आहेत या मारेने. आज आपल्या घरात पार असे 3 ते 4 किलोचे असतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या किल्ल्याला भेट देणार आहोत त्या किल्ल्याचे महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या याच गडावर महाराजांनी अफजल खानचा कोतळा काढला होता. हो, मी बोलतोय प्रतापगडाबद्दल. मित्रांनो, प्रतापगडला जाण्यासाठी सर्वात जवळचे ठिकाण सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. महाबळेश्वरवरून प्रतापगडचे अंतर जवळपास 24 किलोमीटर आहे. प्रतापगडला जाण्यासाठी मी रात्री मुंबईवरून बस पकडून सकाळी 6 वाजता महाबळेश्वरला पोचलो. जवळपास चौकशी केल्यानंतर मला समजले की प्रतापगडला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक प्रायव्हेट टॅक्सी तर दुसरा ST बस. प्रायव्हेट टॅक्सीचे भाडे 1200 रुपये प्रति टॅक्सी आहे, तर ST बसचे भाडे 35 रुपये जायचे आणि 35 रुपये यायचे असे 70 रुपये आहे. याशिवाय प्रतापगड दर्शन या नावाने एक स्पेशल बस देखील आहे, जिचे भाडे 110 रुपये आहे. तिची वेळ सकाळी 9:30ची आहे. बसचे डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत प्रतापगडच्या पायथ्याशी. इथून संपूर्ण गड फिरण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतील. संपूर्ण गडाची सविस्तर माहिती घेण्यासाठी मी इथून एक गाईड घेणार आहे. चला तर सुरुवात करूया या रोमहर्षक प्रवासाची. बांधला याचं कारण असं आहे की वरती तुळजाभवानीचं मंदिर, पण इतिहास उभा राहिला तो अफजल खान वधाचा. हा अफजल खानाचा गडाचा पायथा इथेच आहे. इथेच महाराजांनी शामियाना उभारलेला होता. ज्यावेळेस राजे गडावरून गेले, जाताना अंगामध्ये चिलकत, डोक्यावरती मेटलचा झिरो टॉप आणि हातामध्ये वाघनखे होती. सोबत अंगरक्षक होते, यांचं नाव होतं जीवा महाले सपकाळ. महाराज सोबत घेऊन गेले होते. जाण्याचा जुना रस्ता बघा, इकडे दिसतोय बघा, ही खाली पायवाट दिसते. थोडं पुढे जावा, इथून बघा, म्हणजे पहिला इकडून यायचं. इथूनच महाराज उतरून गेले होते. पिक्चर मध्ये सीन दाखवलेला आहे तो फक्त दाखवलेला आहे बुर्जाचा. तर झेंडा लावलेला वरती दिसतं, तिथून सीन दाखवलेला आहे. शिवाजीराजे भोसले बोलतोय, बघतोस का मुजराकर. या पिक्चर मध्ये सीन तिथून दाखवलेला आहे उतरण्यासाठी. पण राजे या मार्गाने गेले होते. ही पायवाट आहे जुनी, अशी पायवाट गेलेली आहे. म्हणजे अफजल खान कोण होता? विजापूरचा मातब्बर सरदार, आदिलशहाच्या दरबारामध्ये चाकरी करायचा. हा आदिलशाह म्हणला तर मोगल लोकांचा बादशाह होता. आदिलशहाची आई होती बडी बेगम साहिबा. हिने विजापूरमध्ये दरबारामध्ये एक विडा ठेवला होता. जो कोणी शिवाजीराजांना पकडून आणेल त्याला विजापूर या अर्धराज्य बक्षीस दिलं जाईल. विजापूरचा दरबार ज्यावेळेस भरला तर सगळेजण शांत बसले होते. प्रत्येकाला महाराजांची ताकदी माहित होती. कोणीच विडा उचलण्यासाठी पुढे येत नाही हे पाहताच बडी बेगम साहेबा त्या दरबारामध्ये खवळली. स्वतःच्या हातातल्या बांगड्या काढून तपकामध्ये फेकल्या आणि एकच वाक्य बोलले की सगळे मर्द नामर्द आहेत. असा एकही मर्द नाही जो शिवाजीराजांना पकडून मायासमोर उभा करेल. कोपऱ्यात अफजल खान उभा होता. या अफजल खानाला या गोष्टीचा राग आला. त्या अफजल खानाने विडा घेतला आणि 60,000 सैन्य घेतलेले शिवाजीराजांना मारायला. येताना तो तुळजापूर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर, दहिवडी, मान, खटावमार्गे अफजल खान वाईमध्ये आला. तुम्हाला वाई माहिती आहे? पाचगणीच्या खाली 4 महिने वास्तव्य केलं. कारण की या 4 महिन्यामध्ये पाऊस खूप असतो इकडे, जून जुलैच्या आसपास. हा, पावसाळा खूप असतो. पावसाळ्यामध्ये इकडे लढाई होऊ शकत नाही. आणि हा सगळा परिसर कुठला आहे? जंगल आहे. जावळीचं खोरं आपण इतिहास वाचलेला आहे. हे जंगल एवढं घनदाट आहे की सूर्याची किरणे जमिनीवरती पडू शकत नव्हते. एवढं घनदाट जंगल होता. जंगल हे कमी झालेलं आहे. या जावळीच्या खोराचा मेन इंचार्ज तो मोरेंकडे होता. तो मोरे गद्दार निघाले. त्याचा इतिहास आपण वरती ऐकणार आहे. पण मोरेंना मारून पहिला जावळी जिंकली आणि जावळीच्या परिसरामध्ये अफजल खान भेट ठरवली. या गडाच्या पायथ्याशी अफजल खान वाईपर्यंत आलेला आहे. वाईमध्ये महाराजांनी पत्र पाठवलं की तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात, तुमची ताकद ही अफाट आहे, आम्ही तुम्हाला घाबरलोय, तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभा केलेला आहे. या शामियानामध्ये येऊन भेटा. 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार दुपारी 2 वाजता राजे गडावरून निघाले. जाताना अंगामध्ये चिलकत होतं, डोक्यावरती मेटलचं झिरो टॉप आणि हातामध्ये वाघनखे होती. सोबत अंगरक्षक जीवा महाले सोबत होते. त्यामुळे शामियानामध्ये एंट्री झाल्यानंतर अफजल खान उभा राहिला. या अफजल खानाची उंची किती आहे? 7.25 फूट उंच आहे. जेवायला नाश्त्याला जरी बसला तरी एकटा एक बोकड खायचा. पिसळलेल्या हत्तीला ढकलतील एवढी ताकद आहे. त्याचं कुटुंब जर पाहिलं तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. तुम्ही इतिहास जर डीपली वाचायला गेला तर अफजल खानाचं कुटुंब अगदीच लहान आहे. फक्त 64 बायका आहेत त्याला, आणि 64 बायकांमध्ये 43 मुलं म्हणून तो लोकी आहे. परंतु विजापूरमध्ये आज आपण गेलो ना, तर विजापूरमध्ये अफजलपूर गावामध्ये या 64 बायकांची थडगी आहेत.
ओके. अफजल खानाने स्वतःच्या बायकांना पहिलं मारलं आणि मग महाराष्ट्रामध्ये आला. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एवढे अत्याचार केले, मंदिरे तोडली, आया बहिणींची अब्रू लुटली आणि ते वाद होत गेले. म्हणजे अफजल खान येताना एवढा अत्याचार करत आलेला आहे आणि त्याचं आता अतिक्रमण वाढवलं, त्याची पूजा वगैरे करायला लागली, त्यामुळे वाद होत गेले होते. म्हणजे अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला, एवढे अत्याचार केलेले आहेत आणि गडाच्या पायथ्याशी भेट ठरली. राजा आलिंगन देण्यासाठी पुढे गेले ना, डाव्या बगलेमध्ये महाराजांना दाबलेलं आहे. अफजल खानाने डाव्या बगलेमध्ये दाबताच मागून पहिला वार केला तो कटरीने वार केला. कारण की अफजल खान उंचीला 7.25 फूट आहे आणि महाराजांची उंची 5.25 फूट आहे. डाव्या बगलेमध्ये दाबताच मागून वार झालेला आहे कटरीने. हा कटरीने वार झाल्यामुळे अंगामधलं चिलकत फाटलं गेलं. कर्क आवाज झाला. महाराजांना कळलं की अफजल खानाने दगाफटका केलेला आहे. राजांवरती दुसरा अटॅक झाला, डोक्यावरती झाला. आपण बाईकवरती हेल्मेट घालतो तशा पद्धतीने मेटलचं झिरो टोप होतं. दोन्ही वेळेस राजे वाचले. आणि तिसरा अटॅक होण्याच्या पूर्वी महाराजांनी चिलकतामध्ये वाघनखे लपवली होती. ती वाघनखे हातामध्ये घालून अफजल खानाचा कोतळा फाडला, तिथे पोट फाडलं. हा अफजल खान शाम्याच्या आतमध्ये वरडू लागला, दगा दगा दगा. ही आवाज सय्यद बंडाने आवाज ऐकले. राजांवरती धाव घेतली आणि जीवा महाले सपकाळ हे महाराजांचे अंगरक्षक यांनी ते पाहिलं. या जीवा महालेने काय केलं, जाग्यावरून जम घेऊन सय्यद बंडाचा वरच्यावर हात उडवला आणि मराठीत एक म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणून रोहन गाईड म्हणतो, फिक्र नाकर नादा ये तो सिवा का अखाड़ा है, फिक्र नाकर नादा ये तो सिवा का अखाड़ा है, जिसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. प्रतापगडाच्या पायथ्याची थडगं फक्त ते लांबून बघावं लागतं. ही शिवकालीन गुफा आहे बघा. बघा ही गुफा आहे शिवकालीन. ते दिसते एवढीच आहे. पूर्वी गुफा फार मोठी होती. अच्छा. संपूर्ण डोंगर आहे ना, हा लाईटीचा पोल दिसतोय बघा समोर तिकडे, त्या गाड्या लागलेल्या आहेत, तिथपर्यंत गुफा होती. 1957ला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या गडावरती आले होते. वरती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या उद्घाटनासाठी. त्यावेळेस ती गुफा इथं कमी करण्यात आलेली. परंतु गुफा बनवली होती का, या गुफेचा वापर शिवाजी महाराजांनी 40 मावळे, बहेरजी नाईक हे राजांचं गुप्तहेर खातं होतं, त्यांच्यासोबत 40 मावळे लपवून गेले. लपवण्याचा फायदा काय, अफजल खान गडाच्या पायथ्याशी पोहोचलेला आहे. जर समजा अफजल खानाने महाराजांनी विचार केला होता, माझ्यासोबत जर दगाफटका झाला तर गड जिंकण्यासाठी अफजल खान इथे येऊ शकतो. कारण की जो माणूस विजापूरमधून मारण्यासाठी मला इथपर्यंत आलेला आहे, मला मारून गड सुद्धा ताब्यामध्ये घेईल. म्हणजे 40 मावळ्यांनी त्याला अडवून धरलं पाहिजे. यासाठी गुफेमध्ये 40 मावळे महाराजांनी लपवले होते. आता ही दिसते एवढीच आहे, नंतर कमी केलेली. आता आपण या पायऱ्या चढतोय. 95 पायऱ्या झाल्यानंतर किल्ल्याचा महादरवाजा आहे, मेन गेट. त्या गेटमध्ये जाऊन थांबायचं आपल्याला. तिथे माहिती घेऊया, फोटो घेऊया आणि मग वरती पाय दुखायचा. हा प्रतापगड जो आहे ना, हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे आणि याला बांधण्यासाठी कालावधी लागला 2 वर्षाचा. 1656ला प्रतापगड बांधायला सुरुवात झाली, ती 1658ला पूर्ण झालेला आहे. 52 एकरचा परिसर आणि 5 किलोमीटरची भिंत महाराजांनी 2 वर्ष 1 दिवसामध्ये बांधून पूर्ण केले. आज आपलं राहतं घर ग्राउंड लेवलला 2 वर्षात पूर्ण होत नाहीये. हा गड महाराजांनी बांधला तुळजाभवानीच्या मंदिरासाठी, पण इतिहास उभा राहिला तो अफजल खान वधाचा. हा किल्ल्याचा महादरवाजा आहे. खालून जर आपण पाहिलं तर किल्ल्याचा आपल्याला गेट दिसत नव्हता. बरोबर. लोक एंट्री करतात त्यामुळे एंट्रन्स होऊन आला. म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ले जे आहेत डोंगरावरती गेट आहेत. राजस्थान साईडला जर गड किल्ले पाहायला गेलो ना आपण, ग्राउंड लेवलला एंट्रन्स येतात. हत्तीचा वापर होऊ शकतो, पण इथपर्यंत चढायचं म्हणलं तर खालून आता आपण चढून आलो. ही पायवाट होती. शत्रू जर गडावरती आला तर हत्तीचा वापर इथे होऊ शकत नाहीये. बरोबर. आणि लाकडी उंकाचं पळ घेऊन यायचं म्हटलं तर दोन्ही भिंती बघा. आता खालून जर पाहिला तर एक जॉईंट दिसत होता. दोन्ही भिंती लांबून पाहिल्यानंतर संपल्यासारखं वाटतो, पण या भिंतीमध्ये टर्न आहे. याला काय म्हटलेलं आहे, गोमुखी, गाईच्या मुखासारखा. पुढे निमुळता आहे, मागे मोठा आहे. शत्रूची भली मोठी फौज जरी आतमध्ये बसली ना, पहिला अटॅक तोफेचा मारा तिथून केला जायचा. ही वरती खिडकी दिसते बघा, थोडं इकडे या वरती समोर बघा, ती मोठी खिडकी दिसते वरती. त्या बाहेरच्या मागे त्या खिडकीमध्ये तोफ ठेवली जायची. अच्छा. जी आपण गेटमध्ये आतमध्ये तोफ बघणार आहे डाव्या बाजूला, त्या तोफेचा मारा तिथून गेट वरती करायचा. याला मराठ्यांचा गरिमी कावा, गोरिला वॉर म्हटलेला आहे. म्हणजे शत्रूची जास्तीत जास्त फौज जरी आतमध्ये बसली ना, तरी दुसरा अटॅक इकडे बघा, दोन्ही भिंतींना खिडक्या खाली उतरलेल्या आहेत. याला पूर्वीचं नाव काय, जुनं नाव जांग्या. या जांग्यांमधून उकळतं तेल आणि गरम पाणी ओतण्याची जागा. आजपर्यंत असा वापर झालेला नाहीये या गडावरती तरी. म्हणजे इथून आपल्या दोन्ही भिंतींच्या कडेला आहेत बघा, साईडलाच आहेत. म्हणजे शत्रूची जास्तीत जास्त फौज आली तर इथे बसणार आहे ना. हा गोमुखी दरवाजा बनवलेला आहे. येताना फौज कमी आली तरी जास्ती फौज इथे बसली पाहिजे. तोफेचा मारा तिथून जरी झाला तरी तो तोफेचा मारा फेल जरी गेला तरी या भिंतीवरून त्यांच्या अंगावरती उकळतं तेल ओतलं जायचं, गरम पाणी.
महाराष्ट्रामध्ये एक गड असा आहे की ज्या गडावरती अटॅक झाला तो म्हणजे पन्हाळा. कारण की पन्हाळ्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. प्रतापगडाला वेढा देता येत नाही, कारण की वेढा देणारा वेढा होईल. चारी साईडून कडा आहे, जो आता आपण फिरणार आहे आपल्याला चारी बाजूने कडा दिसणार आहे. फक्त येण्या जाण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे इथूनच बाहेर पडायचंय, इथूनच आतमध्ये जायचंय. मग गड किल्ले बांधले कोणी? गडाचे आर्किटेक्ट होते मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुळकर आणि आरजोजी यादव. ज्यांनी रायगड बांधला ना त्यांनीच प्रतापगड बांधलाय. फक्त प्रतापगड 2 वर्ष 1 दिवसामध्ये पूर्ण झाला. म्हणून मला असं वाटतं आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, शिवरायांच्या मातृभूमीत जन्माला आलोय याचाच आपल्याला अभिमान आहे. हा किल्ल्याचा मेन गेट बघा 350 वर्षापूर्वीच आहे, सागवानी लाकूड. आज रीतिरिवाजाप्रमाणे रात्री 8ला बंद होतो, सकाळी 6ला खुलतात. आपण गेटमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला एक दगड बघणार आहे, तो मशाल स्टँड आहे. आणि डाव्या साईडला हा दगड दिसतो, मशाल स्टँड आहे. हा मशाल लावण्याचा झाला. इथे रात्रीची मशाल आणि सकाळी दुपारपर्यंत झेंडा लावला जायचा. ही तोफ आहे, या तोफेचं वजन आहे 650 किलो. ही तोफ समोरच्या बुरुजावरती होती. समोर एक टेहेरी बुरुज आहे बघा. इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंटरनेटवरती हा फोटो दाखवतात. आता किल्ल्याची डागडुजी चालू आहे, त्यामुळे तटबंदीला काही ठिकाणी फिरण्यासाठी आता एंट्री बंद आहे. हा वाला बुरुज. महाराजांची कुलदैवत कुलस्वामिनी राजे आठवड्यातून 2दा आल्यानंतर पालखीतून बसून जाण्याचा मार्ग इकडे. हा गेट बंद केलेला आहे, कारण की महाराजांची बराबरी कोणी करू शकत नाही. मंदिराच्या मागे बघा तो दीपस्तंभ दिसतो, दिवे लावण्याची जागा. नवरात्र उत्सव पौर्णिमेला दिवे लावले जायचे. या दोन्ही गोष्टी नवरात्रालाच पाहायला मिळतात आपल्याला, कारण की नवरात्राला पुढून एंट्री असते दसऱ्याच्या दिवशी. आणि मंदिरात समोर हा झेंडा लावलेला बुरुज आहे ना, 4थीच्या पुस्तकामध्ये इंटरनेटवरती प्रतापगडचा हा फोटो पाहायला मिळतो. हा बुरुज आहे, त्या बुरुजाला नाव आहे टेहेळणी बुरुज. करण्याची जागा. वॉच टॉवर, ऑब्झर्वेशन टॉवर, असे 4 टॉवर आहेत गडावरती. आउटसाईडला असल्यामुळे एकच टॉवर वरती आपण प्रत्यक्षात जाणार आहे, जे टॉप वरती आहे, जिथून 4ही साईड दिसतात आपल्याला. या बुरुजाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकच नाव आहे, टेहेळणी करण्याची जागा. परंतु याला दुसरं नाव पूर्वजांनी दिलेलं आहे, ते कुठल्याही पुस्तकामध्ये नाहीये. त्याला दुसरं नाव काय आहे? अफजल्ले टॉवर, अफजल्ले बुरुज. अफजल्ले बुरुज म्हणण्याचं कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस गडाच्या पाठीशी अफजल खानाला मारलं ना, त्यावेळेस अफजल खान पूर्णपणे मेलेला नाहीये. हा अफजल खान एवढा ताकदवान आहे, त्या अफजल खान पोट फाटल्यानंतर सुद्धा जिवंत आहे. आणि अफजल खानाला मारल्यानंतर, अफजल खान पोटात फाटल्यानंतर सुद्धा अफजल खान पालखीत बसलेला आहे. याला उचलायला 12 जण लागायची, आणि पालखी उचलणाऱ्यांना भुई म्हटलं यायचं. या भुईंचे पाय तोडले संभाजी कावजी कोंडाळकर यांनी. त्यावेळेस अफजल खानाची पालखी खाली कोसळली. देवीला जाताना महाराजांनी प्रार्थना करून गेले की अफजल खानाला मारायला यश जर मिळालं तर तुझ्यासमोर 32 दातांचं बोकड हा नैवेद्य दिला जाईल. 32 दातांचं बोकड तुम्ही आम्ही पाहिलेलं नाहीये. 32 दातांचं बोकड म्हणजेच अफजल खान आहे, कारण की माणसालाच फक्त 32 दात. या अफजल खानाचं सिर छाटलं आणि देवीला अर्पण केलं, समोर त्या बुरुजावरती लटकवलं. मंदिरात समोर बळी दिला गेला. नंतर आतमध्ये जाऊ राजगड किल्ल्यावरती राहत होते, पुणे जिल्ह्यामध्ये. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. ते राजगडवरती दाखवण्यासाठी तिकडे घेऊन गेले, आणि तिकडे एक कबर आहे, जे आता आपण खाली थडकं पाहिलं फक्त धडाचं आहे. अफजल खानाच्या मानाची कबर आहे राजगडवरती. 2 कबर आहेत. महाराष्ट्रामध्ये एकच मनुष्य असे 2 कबर आहेत त्याच्या. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक आणि राजगडवरती. चला, ते 20 किलोमीटर आहे. महाबळेश्वरला बघायला 12 पॉईंट 2 मंदिर आहेत. सगळे पॉईंट गडावरून आता दिसत नाहीये, 2-3 पॉईंट दिसत आहेत फक्त. बघा हा डोंगर जो खाली उतरलाय ना सर, पहिलाच मध्ये बघा, हा डोंगर जो उतरलेला डोंगर आहे तो एल्फिस्टन, एलिफंट हेड, हत्तीचा माता. बरोबर सेंटरला आपण बरोबर आता ज्या लाईनीत उभा आहात, सरळ त्या डोंगरावरती गेलो ना, इथून लाईन मध्ये तर मेन मार्केट आहे तो महाबळेश्वर मार्केट, जिथून तुमची गाडी निघालेली आहे. त्याच्या बाजूला एक विल्सन बोर्ड, आणि तोच डोंगर खाली उतरला हा एल्फिस्टन, हत्तीचा माता. त्याच्या मागचा साईडचा डोंगर जो आहे ना तो लॉडविक येतो, आणि जो लॉडविकचा डोंगर इकडे संपलाय बघा. इकडे ऊन दिसताना पूर्ण सावली आहे, तो ऑर्थस सुसाईड. तिथून या गडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. या गडावरचं ते स्मारक दुर्मिळीतून दाखवतात बायनोक्युलर मधनं. आणि येताना तुम्हाला संपूर्ण जंगल जे लागले ना, हा परिसर इतिहासाच्या पुस्तकामध्ये गाजलेला आहे. जावळीचं जाळ आणि जावळीचं खोर. या जावळीमध्ये एकाने गद्दारी केली. या गद्दाराचं नाव आहे चंद्रराव मोरे. या मोरेंनी गद्दारी केली, लढाईमध्ये मारला गेला. संपूर्ण जावळी महाराजांनी जिंकली, आणि 6 जून 1655ला हे जावळी काबीज केल्यानंतर हा डोंगर होता. या डोंगराला नाव काय होतं? ढोरप्या. हा ढोरप्या का म्हणलं जायचं? कारण की तुम्हाला जी गावं लागलीत ना आता, या गावातील गायागुरे डोंगरावरती चरायला आणली जायची. आजही गावातील जुने लोक गायाने ढोरं म्हणतात, त्यामुळे ढोरप्या नावाचा डोंगर होता. ज्यावेळेस महाराजांनी गडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला, विक्टी मिळवली, या विजयालाच मराठीत प्रताप म्हणलेलं आहे. त्यावेळेस त्या गडाला नाव पडले प्रतापगड. प्रतापगड 52 एकरच्या परिसरामध्ये 5 किलोमीटरची भिंत महाराजांनी 2 वर्ष 1 दिवसामध्ये बांधून पूर्ण केली.
अशी पूर्ण वॉल आहे. या वॉलला ज्या स्टेप दिसतात ना जुन्या आहेत. आता आपण गेटमध्ये तोफ पाहिले, मोठी तोफ आहे. मंदिरामध्ये छोट्या मोठ्या तोफा आहेत. त्या तोफा घेऊन मावळे किल्ल्यावरती गस्त घालायचे, असे पूर्ण तटबंदीला फिरायचे. आता इथून आजूबाजूचे किल्ले आहेत, 14 किल्ले दिसतात. पण आता क्लायमेट क्लिअर नसल्यामुळे आपल्याला जास्त किल्ले पाहायला मिळायचे नाहीत. या साईडला एक मकरंदगड दिसला आणि रायगड दिसला तर एखाद्या वेळेस कदाचित दिवशी महाराजांची क्लायमेट क्लिअर तिथून बसून जायची महाराज. तिथून पळत पालखी मंदिरामध्ये जायची. हे गॅलरीमध्ये निघाल्यानंतर पुढून मंदिर, देवीच्या मंदिरामध्ये एंट्री व्हायची. आता इथून या साईडला गेट दिसतं बघा, खालून आपण पाहिला तो जो राजमार्ग पालखी दरवाजा पाहिला तो. बघा हा खाली पालखी दरवाजा आहे. इथून महाराजांची पालखी इथून जायची. समोर दिसतात. आता ही लोक गेलेत ना तिथपर्यंत, तिथून आता परत यावं लागेल त्यांना. त्यांच्या काळातला प्रत्येक गड किल्ले आपण बघतो ना, प्रत्येक गडावरती तलाव पाहायला मिळतात. तुम्ही रायगड जर फिरला असेल तर रायगडला तलावाला नाव आहेत. गंगासागर, हत्ती तलाव अशी नावं दिलेली आहेत. या गडावरती तलावाला नाव नाहीये. शिवकालीन तलाव हे ओळखलेलं आहे. आउटसाईडला अजून 3 आहेत, पण पाहायला एकच मिळतं. अशी पूर्ण भिंती आहे. भिंतीला पायऱ्या दिसतात ना. मावळे तोफा खांद्यावरती घेऊन किल्ल्यावरती गस्त घालायचे. पण आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर पहाड सुद्धा बघणार आहे आणि तोफ सुद्धा पाहणार आहे. त्या तोफांचं वेट सुद्धा जास्त आहे, 85, 90, 150 किलो पर्यंत. त्या तोफा मावळे खांद्यावरती घेऊन किल्ल्यावरती गस्त घालायचे. त्यातील एक पहार आहे, ते पहारेने दगड फोडलेले आहेत. त्या पहारेचं वजन काय 50 ते 60 किलो. समोरचा काळा दगड आहे ना, पूर्ण इथपर्यंत होता खडक. त्याला खडकला फोडण्याची पहार 50 ते 60 किलोची. त्यावेळेचा एकट्या मावळा घेऊन 8-8 तास काम करायचा. त्यामुळे 2 फायदे झाले, पिण्यासाठी पाणी आणि किल्ल्यावरती दगड मिळाले. जर महाराजांनी बाहेरून दगड मागवले असतं तर 2 वर्षामध्ये किल्ला झाला नसता. त्यामुळे हा गड 2 वर्षामध्ये झाल्याचं कारण हा डोंगर फोडून गड बांधलेला आहे. या गडावरती वस्ती आहे, घरं दिसतात. त्यांच्यासाठी खाली गाव आहे बघा, समोरून गाव दिसतं खालचं. खाली गावातून हे वॉटर सप्लाय झालेलं आहे, पाणी वॉटर सप्लाय केलेलं आहे पिण्यासाठी. म्हणजे पाणी कडनंच वापरतात. हे पाणी खराब झालंय. हे पाणी आता तलावातलं पाणी कुठल्याच वापरलं जात नाही, खराब झालंय. पावसाळ्यात 2 विहीर आहेत जुन्या, ज्या पावसाळ्यात क्लीन असतं विहिरीला पाणी. पण आता उन्हाळ्यात पाणी नाही ना, तर खाली गाव आहे. या गावातून हे वॉटर सप्लाय पाणी केलं जातं विहिरीतून. त्यासाठी या लोकांना पिण्यासाठी पाणी. आम्ही सगळे लोक गडावरती राहतो, म्हणजे या लोकांना पाणी पिण्यासाठी इथून वापरलं जातं. आता इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. मंदिरापर्यंत आपण आलो तर 250 पायऱ्या झाल्या आपल्या. अजूनही 200 पायऱ्या, तिथपर्यंत जायचं आपल्याला वरती. ओके. ते लोक दिसतात वरती, एक माणूस दिसतो ना, तिथपर्यंत जायचं आपल्याला. या मंदिरामध्ये या राजांच्या काळातल्या पायऱ्या आजपर्यंत एकदाही रिपेअर झालेल्या नाहीयेत. इंटरलॉक सिस्टम आहेत. एकटे मागे दगड लॉक केलेले आहेत. त्या मावांची ताकद या अंदाज सिमेंट पण त्याच्यामध्ये वापरलं नाही. चुना, गुळ, वाळू, सिसे, उडदाची डाळ, काचेचा चुरा आणि नारळाचा काचा. 2 मिनिटं तिकडे बघा, घराच्या मागे या पायऱ्या दिसतात. या ज्या पायऱ्या दिसतात ना, इथून महाराजांची पालखी जायची मंदिरामध्ये. व्यवस्थित दिसतं अफजल खान कबर. अरे हा, ते थडकं दिसतंय ना समोर, तिथून गाडी आली तुमची. आणि हे जो फोटो आपल्याला 4थीच्या पुस्तकामध्ये घेता येतो तो, हा रूम वगैरे पोलिसांचा बंदोबस्त होता. हे कबर आहे अफजल खानाची. मोठं होतं, मोठं म्हणजे खूप मोठं होतं. आणि त्याच्या खाली जे सपाट झालेलं आहे ना, तिकडे रूम होते ते. आता आपण पाहिलं ते, फक्त आपल्याला थडकं दिसतंय आता खाली, जे आपण आता पाहिलं ते. दिसतंय ना वरती टोकलेलं आहे, पहारे दगड फोडायची. खाली जो आपण तलाव जो पाहिला ना, तलावाचे दगड यांनी फोडलेले आहेत या पहारेने. आज आपल्या घरात पहार असते 3 ते 4 किलोची असते. ही 50 ते 60 किलोची पहार आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशी सुद्धा नोंद आहे की अफजल खान या पाऱ्याला घेऊन बेंड करायचा, वाकवायचा, म्हणजे मराठीत 4चा आकडा बनवायचा. एवढी ताकद होती अफजल खानाकडे. बाकी संपूर्ण या उकळी तोफा आहेत, रॉकेट लॉन्चर आताच्या काळात चालतात, खांद्यावरती घेऊन फिरायचे. लास्टवाली जी दिसते ते हँड तोफ आहे. या तोफेचं वजन काय आहे 80-85 किलो पर्यंत आहे. एकट्या मावळा तोफ खांद्यावरती घेऊन किल्ल्यावरती 18 तास गस्त घालायचा. त्या मावळ्यांची ताकद या अंदाजावरून कळते. आत्ताच्या काळात येणारे शाळेतली मुलं, कॉलेज स्टुडंट वगैरे येतात, 4-4, 5-5 जण उचलण्यासाठी गेले, हातपाय गमवून बसले, उचलले नाहीये. कारण की वडापाव, बर्गर, पिझ्झा खाऊन आता कोण उचलणार नाही, त्यामुळे सेल केलेलं आहे. तुळजाभवानीचं मंदिर आहे. या मंदिरापर्यंत आपण आलो ना, इथपर्यंत आपल्या 250 पायऱ्या झाल्या. अर्धा गड आपण जिंकला चढण्यामध्ये, लढण्यामध्ये नाही. अजूनही अर्धा गड वरती जायचंय. मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांच्या काळात 3 गोष्टी जुन्या आहेत, त्या पाहिजेत आपल्याला. भवानी मातेची मूर्ती जी आहे ना, हा मूर्तीचा दगड आपल्या देशातला नाहीये. हा दगड कुठे मिळतो? नेपाळमध्ये.
नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी जाते, तिथे शाळीग्राम दगड मिळतात. जो आता राम मंदिराला जो दगड मागवला होता तो शाळीग्राम दगड. महाराजांनी हा दगड हत्तीवरती राजगड किल्ल्यावरती मागवला. राजगडवरती मूर्ती घडवली, यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. यांनी ती मूर्ती घडवली आणि महाराजांनी 1661 साली देवीची स्थापना केली. बाळा चप्पल इकडे काय. मूर्तीच्या पायाजवळ काचेमध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग आहे. हे शिवलिंग समर्थांनी प्रेझेंट केलेलं आहे. शिवाजी महाराज शिवभक्त होते, कुठल्या लढाईवरती आपल्या सोबत ते घेऊन जायचे. महाराजांचे मोठे पुत्र संभाजी राजे, महाराजांना 2 पुत्र होते, संभाजी राजे आणि राजाराम. संभाजी राजांनी पूजा वनासाठी आणून ठेवलेलं शिवलिंग. आणि तिसरी गोष्ट, ज्या काचेच्या आतमध्ये एक तलवार पाहणार आहे आपण, ती महाराजांची नाहीये. स्वराज्याचे 4थे सरसेनापती हंबीराव मोहिते, हे कान्होजी हंबीराव मोहिते महाराजांचे 4थे सरसेनापती. त्यांनी अफजल खान युद्धात एका लढाईत एका दिवसामध्ये 600 लोक मारलेली आहेत. काहीतरी इनाम पाहिजे, प्रूफ पाहिजे, त्यामुळे तलवारीच्या पाठीवरती 6 स्टार आहेत, पुढे 3 स्टार आणि मागे 3 आहेत. 3 स्टार पाहायला मिळतील. अशा 3 गोष्टी मंदिरामध्ये, देवीची मूर्ती, पायाजवळ शिवलिंग आणि तलवार. हे दगडी बांधकाम दिसतं. आतमधला गाभारा जुना आहे. मंदिरामध्ये एंट्री फोडून होते, तुम्ही नोट केले की आता आपण मागून एंट्री एंट्री नवरात्राला एंट्री दिली आहे फक्त. मंदिराच्या वरती एक कळस दिसतं बघा, वरचा टोक. तर वरचा कळस जो आहे ना 1.25 मन, 1 मन म्हणजे 40 किलो, 51 किलोचा कळस आहे. ओके. हा कळस देवीला कधी अर्पण केला? 6 जून 1674 ज्यावेळेस राजांचा राज्याभिषेक झाला ना रायगडावरती, त्यावेळेस त्या देवीला अर्पण केलेला कळस आहे. आता मंदिरामध्ये आपण 3 गोष्टी पाहिजेत. दर्शन घेऊन परत प्रदक्षिणा घेऊन इथे यायचं, मग वरती बालेकिल्ला जाऊ. ओके चला. मूर्तीचा चेहरा आपण ज्यावेळेस बघतो ना दक्षिणेकडे, 1 साइड फेस, 11 मारुतींचा चेहरा कसा दिसतो? एका बाजूने दिसतो. दुसऱ्या वेसेसचं काय असतं? मूर्तीच्या हातामध्ये गदा नाही तर पर्वत. ही मूर्ती जी आहे ती आशीर्वाद देणारी आहे. त्या मूर्तीला पेंट केलाय, कलर केलाय, त्यामुळे नवीन वाटतंय. बाहेरचं मंदिर आता हल्ले बनवलेलं आहे. तिथून वरती बालेकिल्ला सुरू झाला. बालेकिल्ला म्हणजे हा छोटा किल्ला आहे. हा मेन आहे. शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याचे कुटारे, दारुगोळ्यांची जागा आहे, सगळं बालेकिल्ला आहे. शत्रुघ्नाचा मोठा किल्ला हातामध्ये घेतला तर बालेकिल्ला जिंकून द्यायचा नाही. ती जरी वेळ आली तर मागे एक तळघर आहे, चोरवाट. हे चोरवाटीतून पळायचं नाही, तिथून खाली दरीमध्ये उतरायचं आणि दरीला टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेटमध्ये या. जिथून आपण एंट्री केली ना तो गेट बंद करून समोरून लढायचं. याला गनिमी कावा, गोरिला वॉर म्हटलेलं आहे. इथपर्यंत 400 पायऱ्या झाल्या आपल्या, 50 पायऱ्या फक्त राहिल्यात. पायऱ्या संपल्यानंतर आपण टॉपला आलो, तिथे थांबूया आपण वरती. आता स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. खाली आपण तुळजाभवानीचं मंदिर पाहिलं. महाराज इकडे बांधणार होते, खोदकाम चालू होतं. गडाचे केले होते मोरोपंत पिगडे आणि हिरोजी इंदुरकर. जागा साफ करताना जमिनीतून इथे स्वयंभू मिळालं. मंदिरासमोर ही दरबाराची जागा आहे. अच्छा, इथे दरबार लोकांचा जायचा, 8 लोकांचा अष्टप्रधान. हा दरबार इथे 8 लोकांचाच भरायचा. अष्टप्रधान मंडळ, दिवाने आम, दिवाने खास, याला मोगली शब्द आहे. मराठीमध्ये काय म्हणलं याचं? खलबत खाना, सदर म्हणलं याचं. कुठल्या नवा सरदार फौजमध्ये घ्यायचा म्हणला ना तर या सदरेवरती भरती करायचा. तर त्यांनी खोटं काम केलं, गद्दारी केली, त्याचे हातपाय बांधा, पोत्यामध्ये पॅक करा आणि मागे आपण आता कडेलोट पाहायला जाणार आहे. या कड्यावरून फेकून दिला जायचा. आजपर्यंत अशी शिक्षा कोणाला झालेली नाहीये, फक्त बनवून ठेवलाय दहशत. राजांच्या काळामध्ये लास्ट स्टँडिंगला एकाने गद्दारी केली. या गद्दाराचं नाव काय होतं? खंडोजी खोपडे. हा कोपडे म्हणला तर महाराजांचा मामा, जिजामात्यांचा मानलेला भाऊ. यांनी गद्दारी काय केली? अफजल खानाच्या मुलाला विजापूरला पळून जाण्यासाठी रस्ता दाखवला. महाराजांना बातमी कोणी दिली? भोरचे कारीची कान्होजी जिरे की राजा खंड्या फुटलाय. या खोपड्याला इकडे बोलवला आणि याच दरबारावरती 1660 साली शंकराला साक्षी देऊन त्याचा ते डावा पाय आणि उजवात कलम केलेला आहे. अच्छा. डावा पाय कापण्याचे कारण आज आपण घोड्यावरती बसायचं म्हटलं ना, डावा पाय वापरावा लागतो. डावा पाय नसेल तर घोड्यावरती बसू शकत नाही. उभ्या आयुष्यात कधी तलवार हातात पकडता येऊ नये. स्वराज्याला कडेलोट नाही केला तिथं. कडेलोट नाही केला. कडेलोट पेक्षा भारी शिक्षा दिली. त्याला जिवंत राहूनही फायदा नाही आणि मरूनही फायदा नाही. कडेलोट केला असता तर पूर्णपणे मारला गेला असता. अच्छा, त्याने किल्ला बनवण्यामध्ये पण त्याचा मदत केलेली म्हणून त्याची शिक्षा कमी झाली. तर कडेलोट केला असता तर पूर्णपणे मारला गेला असता. त्यामुळे जिवंत राहूनही फायदा नाही आणि मरूनही फायदा नाही अशी शिक्षा द्यायची. तर डावा पाय आणि उजवा तिथे कलम केला. उजव्या हातात कधीही तलवार पकडता येऊ नये, स्वराज्यासाठी लढू नये, महाराजांना मुजरा करता येऊ नये, मग उजवात कापण्यात आला. शिक्षा द्यायची त्याला डोकं लागतं. आता मागे आपण असं फिरून परत तिथेच उतरायचंय. उतरताना दर्शन करून मग खाली उतरा तुम्ही. बघा या गडावरती आपण उभे ना,
हा तिसरा टेहळणी बुरुज आहे सगळ्यात मेन. आता आजूबाजूला थोडं दुःख आहे, पण आजूबाजूला जेवढेही डोंगर दिसतात ना आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात. या सह्याद्री पर्वतरांगांवरतीच आपण उभा आहे. तो किल्ल्याचा पहिला बुरुज बघा, झेंडा लावलेला, तो टेहळणी बुरुज. त्या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत आपण आलो, तिथून मागे गेलो नाही बघा, ते हाफ सर्कल दिसतो का तिकडे, हाफ सर्कल मध्ये सेकंड ऑब्झर्वेशन टॉवर तो बुरुज आहे. त्याच्या आतमध्ये एक तलाव आहे, ते नॅचरली पाणी मिळालंय तिथे. ते तलावाचं पाणी फक्त मंदिराच्या पूजेसाठी वापरलं जातं. अच्छा. आणि आता आपण उभा आहे हा तिसरा टॉवर आहे, हा सगळ्यात मेन, जिथून चारही साईड दिसतात. ही सातारा जिल्ह्याची हद्द आहे. असं तिथून हात जरी बाहेर काढला ना, जिल्हा चेंज झाला आपला. अच्छा. रायगड जिल्हा, तुम्ही हात बाहेर काढला की रायगड जिल्ह्यामध्ये गेला. खाली रस्ता, ती गाडी येते बघा, पोलादपूर महाड मुंबई गोवा हायवे, हा नॅशनल गोवा हायवेला रोड टच होतो. तुमची आता गाडी टर्न घेते ना प्रतापगड साईडला, सरळ रस्ता गेलेला हा रोड आहे. आणि तिकडे एक नदी गेलेली आहे, सावित्री नदी आहे. ती दिसणार नाही आता नॉर्मली तुम्हाला, पण सावित्री नदी इकडे आहे, जे महाबळेश्वर मध्ये उगम पावते, पंचगंगा, त्यातील सावित्री नदी. इकडे रायगड येतो, तर रायगड दिसत नाही बघा, या साईडला रायगड आहे. बरोबर या लाईनीत, या भिंतीच्या 64 किलोमीटर अंतर आहे. तिथून महाराज रायगडावरून गडावरती येते यायचे आठवड्यातून 2दा. आणि आपल्या मागे बघा 2 डोंगर दिसतात हे समोर इतक्यामध्ये, हा मधुमकरंद गड, सरळ जो 2 डोंगर दिसतात असे आलेले, हा मधुमकरंद गड आहे. अंतर किती आहे? 20 किलोमीटर. त्या गडावरती फक्त ट्रेकिंग वाले जातात, चालत जावं लागतं. आणि इथे चोरवाट आहे बघा, ही चोरवाट खाली आता आपण पाहिली ती नवीन भेटलेली, ती जुनीच आहे पण ती आत्ता भेटली, ती पूर्वीपासून ओपन आहे. या चोरवाटेचा वापर काय आहे, खाली मोठा किल्ल्यामध्ये उभं होतो आपण. शत्रूने जर मोठा किल्ला हातामध्ये घेतला ना, मावळ्यांनी इथून पळायचं नाहीये, इथून दरीमध्ये उतरायचं आणि दरीला टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेट मध्ये या. गेट बंद करून समोर येऊन लढा. याला गनिमी कावा, गोरिल्ला वॉर म्हटलेलं आहे. आता कडेलोट पॉइंट वरती चाललोय आपण, सगळ्यात उंच पॉइंट. बघा इथून दरी दिसते, सॉरी तो सोरवाटीचा एक्झिट दिसतो बघा. अच्छा, हा तिकडनं बाहेर, हा तिथून बाहेर पडला ना की या भिंतीला असं टर्न मारून परत गेट मध्ये जायचं. गनिमी कावा, गोरिल्ला वॉर. प्राणी सुद्धा बरेच आहेत, गवे वगैरे आहेत, बिबट्या आहेत, पट्ट्यावाले बिबट्या आहेत, बिबट्या आहेत, रानगवे आहेत, डुक्कर आहेत. आता काही लोकांना इकडे खाली गाव आहेत ना, शेती करतात, त्यांना ब्लॅक पॅन्थर सुद्धा दिसलेलं आहे. अरे बापरे. असे जंगलामध्ये प्राणी बरेच आहेत. आणि या गडावरती आता सगळ्यात उंच पॉइंट आहे आपण उभा आहे. महाराजांच्या काळात कोणी चोरी पुन्हा गद्दारी फितुरी करेल ना, त्याला इथे आणायचा, हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये पॅक करायचा आणि जिवंत माणसाला खाली ढकलून दिला जायचा. खाली इथे 1800 फूट खाली खोल दरी आहे आणि समुद्र सपाटीपासून आपण उभा आहे 3543 फूट उंचावरती. सगळ्यात उंच पॉईंट गडावरचा हा आहे. आजपर्यंत अशी शिक्षा कोणाला झालेली नाही, फक्त बनवून ठेवलाय. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे गद्दार आहेत, शिक्षा अंमलात आणली तर जागा भरून जाईल, नोंद राहणार नाही. समोर बघा हे स्मारक दिसतंय. आता हे स्मारक आपलं लास्ट पॉइंट आहे. अच्छा, या स्मारकापाशी जायचंय आपल्याला, तिथून मग खाली उतरायचं. राजवाडा प्रत्येक गडावरती होता. रायगडला तुम्ही गेलात तर 8 राण्यांचा महाल सुद्धा होता आणि महाराजांचा राजवाडा होता. सगळं तोडलं होतं इंग्रजांनी. मग गड किल्ल्याच्या शोधामध्ये त्यावेळेस कधी आले होते, पेशव्यांच्या काळात आले होते ते, सोन्याच्या शोधामध्ये. महाराज त्यावेळेस भारताला सोने की चिडिया म्हटलं यायचं, सगळे इंग्रजांनी लुटून घेऊन गेले. मग महाराजांचे गड किल्ले होते, त्या गडावरती सोनं आहे त्यांना माहिती आहे, पण महाराजांची तलवार सुद्धा पळवून घेऊन गेले. जी आपण तलवार म्हणतो ना आता, भवानी तलवार, ही तलवार कुठे आहे तर लंडनचे म्युझियम मध्ये, ज्या ठिकाणी कोहिनूर हिरा आहे. आता आपल्या महाराष्ट्र सरकारने मध्ये आता परवा अनाऊन्स केलं होतं मागे, वाघनखे आणायचे. त्याच्यावर सुद्धा डाऊट आहे की ते वाघनखे महाराजांचे आहेत की नाही, मग ते अजून आणले पण नाहीये. ते बी टेम्पररी येते, आपल्याला आपल्या गोष्टी मागून भिका मागून घ्याव्या लागतात. म्हणजे महाराष्ट्रातील इथे तलवार जी होती महाराजांची, ही तलवार सुद्धा नेली. हा राजवाडा उद्ध्वस्त केला इंग्रजांनी 1818ला. महाराजांची आठवण राहून इंडिया गव्हर्नमेंटने स्मारक उभं करण्यात आलं. या स्मारकाचं वजन 4.5 टन, 4,500 किलो. याचे वेगवेगळे पार्ट्स होते, ते पार्ट्स असेंबल केलेले, असेंबल करून बनवले. आता आपल्याला 1 पीस मध्ये वाटतं. घोडीच्या नसा दिसतात. तुम्ही वरती जाणार आहे नंतर, चपलाबूट काढून नंतर जाऊन या, पण तिथे बघून घ्या. घोडीच्या नसा पाहायला मिळतात. आता वेल्डिंग केलं तरी आपल्याला स्पॉट दिसतो वेल्डिंगचा. हे असेंबलिंग आहे बघा, एकही स्पॉट दिसणार नाही तुम्हाला. आणि मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत, मूर्ती ज्यांनी बनवली त्यांचं नाव आहे RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत. बंबाजी नाईक पानसरे यांनी ती आपण भवानी मातेची मूर्ती पाहिली, ती मूर्ती बनवली होती. या मूर्तीचे शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत.
त्यांनी ही मूर्ती बनवली। ही मूर्ती रामचंद्र पांडुरंग कामत यांनी बनवून त्याचे वेगवेगळे पार्ट्स करण्यात आले, 17 पार्ट्स मुंबईला कुर्ल्याला ईस्ट वेस्टला, तिथून तिथून आणण्यात आली मुंबईमधून असेंबल विलेपार्लेमधून ही मूर्ती आणली गेली आणि याचे पार्ट्स करून असेंबल केलेलं आहे। घोडीचा एकच पाय वरती आहे, त्याचं कारण काय, घोडीवरती बसणारे राजे यांचं मरण आहे नॅचरली, आजारपणामुळे मृत्यू। दोन्ही पाय कधी वरती असतात, युद्धामध्ये येत असते त्यावेळेस झाशीची राणी, तारा राणी, महाराणा प्रताप यांच्या घोड्यांची दोन्ही पाय वरती दिसतात। महाराजांची डेथ ही नॅचरली झालेली, महाराजांना कुणी मारलेलं नाहीये। 50 वर्ष जगले, 1630ला जन्म आणि 80ला मृत्यू। या 50 वर्षामध्ये 360 किल्ले, 27 किल्ले बांधले आणि 111 किल्ले मुघलांकडे जिंकले। हा किल्ला सुद्धा बांधलेला आहे 2 वर्ष 1 दिवसामध्ये। म्हणून मला असं वाटतं वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही वेग होता, वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता। म्हणून जिजाऊंचा लाडका लेक शिवबा लाखात नाही तर जगात एक। तर मित्रांनो, कशी वाटली प्रतापगडाची माहिती? अफजल खानाचा पराभव केल्यानंतर मराठा साम्राज्याची भरभराट झाली होती आणि प्रतापगड स्थानिक राजकारणात गुंतला होता। 1818 मध्ये तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाल्यानंतर मराठा सैन्याला प्रतापगड किल्ला ताब्यात द्यावा लागला। झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, गरजा महाराष्ट्र, जय शिवराय। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चॅनलच्या लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉनला दाबा। धन्यवाद।